Now the second article of this chapter is inverse of matrix. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा, त्याची जी काही प्रोसेस आहे किंवा जी काही मेथड आहे ते आपल्याला आज अभ्यासायचं आहे. पहिल्यांदा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची व्याख्या काय केलेली आहे आपण बघूत. इफ ए इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम and if there exists another square matrix B of the same order such that AB is equal to BA is equal to I, where I is identity matrix of order M, then B is called as the inverse of A and is denoted by A inverse. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा आपल्याला जर इन्व्हर्स काढायचा असेल तर तो पहिल्यांदा मॅट्रिक्स कसा पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, आपण 11वीमध्ये बघितलेलं आहे की ज्या मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम यांची संख्या सारखी असते अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजेच कुठल्याही मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स काढता येत नाही, फक्त आणि फक्त काय स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच त्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढता येतो, अन्यथा नाही. त्यानंतर याची व्याख्या काय केलेली आहे, इफ A is a square matrix of order M and if there exists another square matrix B of the same order such that AB is equal to BA is equal to I. आता I म्हणजेच काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. जो A आणि B चा ऑर्डर आहे तोच ऑर्डर काय असेल तो I चा. आता इथं A चा ऑर्डर दिलेला आहे M, म्हणून I चा देखील ऑर्डर काय असेल M. जर AB is equal to BA is equal to I येत असेल तर अशा वेळेस B is called as inverse of A and is denoted by A inverse. मग B हा जर A इन्व्हर्सने आपल्याला जर लिहिता येत असेल तर AB इज इक्वल टू BA इज इक्वल टू I जो आहे तो आपल्याला काय लिहिता येईल, युजिंग द नोटेशन A इन्व्हर्स फॉर B वी गेट द अबव इक्वेशन ॲज A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू A इज इक्वल टू I. Hence, using the same definition, we can say that A is also the inverse of B. Therefore, B inverse is equal to A. म्हणजेच यामधला महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोणता, ए बी इज इक्वल टू बी ए. दिलेले जे काही दोन मॅट्रिक्स आहेत सारख्या ऑर्डरचे, जर त्यांचा गुणाकार घेतला आपण म्हणजेच ए बी घेतला आणि त्याचबरोबर जर बी ए येत असेल आणि त्याचबरोबर जर आय असेल तर अशा वेळेस ए हा बीचा इन्व्हर्स असतो आणि बी हा काय एचा इन्व्हर्स असतो. That is, A is called inverse of B and B is also called the inverse of A. And the inverse of the given matrix is denoted by, that is, A inverse. आता इन्व्हर्स हा परत कुठल्याही मॅट्रिक्स आपल्याला काढता येत नाही. आपण जस्ट आपण बघितलेलं आहे की इन्व्हर्स काढायचा म्हणलं तर पहिल्यांदा तो मॅट्रिक्स कसा पाहिजे, आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. म्हणजेच त्यामधल्या रोज आणि कॉलम्स यांची संख्या ही सारखी पाहिजे तर आणि तरच त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढता येतो, अन्यथा नाही. त्यानंतर याच्यामध्ये दुसरी एक कंडिशन आहे, ए मॅट्रिक्स इज सेट टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. किंवा याची दुसरी कंडिशन अशी आहे, ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इन्व्हर्स इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच कुठल्याही मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स काढता येत नाही. जर इन्व्हर्स काढायचा असेल तर तो मॅट्रिक्स कसा पाहिजे आपल्याला, नॉन सिंग्युलर. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ एची जर आपण किंमत काढली तर तो कसा पाहिजे, नॉट इक्वल टू 0 असा असेल तरच त्या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स हा काढता येतो, अन्यथा नाही. जर दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतला आणि त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल म्हणजेच तो मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल तर अशा वेळेस त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा काय एक्झिस्ट होत नाही. अशा वेळेस तो मॅट्रिक्स कसा असतो, मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजेच त्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढता येत नाही. म्हणजेच एखाद्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर काढायचा असेल तर तो मॅट्रिक्स कसा पाहिजे, नॉन सिंग्युलर. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ही यातली एक महत्त्वाची कंडिशन.
आणि परत ए मॅट्रिक्स इज सेट टू बी इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल म्हणजे काय, ज्याचा इन्व्हर्स काढता येतो अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, इन्व्हर्टिबल. ए मॅट्रिक्स इज सेट टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. म्हणजेच त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, इन्व्हर्टिबल. आणि कोणत्याही मॅट्रिक्सचा हा इन्व्हर्स हा काय युनिक असतो, एक आणि एकच. प्रत्येक जे काही आपण मॅट्रिक्सचे इन्व्हर्स काढायचे त्या प्रत्येक मॅट्रिक्सचा हा इन्व्हर्स काय युनिक असतो. दॅट इज द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज ऑलवेज युनिक. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज ऑलवेज युनिक. आता दिलेला जो काही मॅट्रिक्स आहे त्याचा इन्व्हर्स काढण्याच्या साधारणतः दोन मेथड्स आहेत. द इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग टू मेथड्स, आउट ऑफ विच फर्स्ट इज एलिमेंटरी रो ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. जो आपण यापूर्वी बघितलेला आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, त्या मेथडचा यूज करून दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स काढता येतो. ही झाली पहिली मेथड. आणि दुसरी मेथड आहे ॲडजॉइंट मेथड. या दोन मेथडचा यूज करून आपल्याला दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढता येतो. आता एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलेले आहेत. एकूण ट्रान्सफॉर्मेशन किती आहेत किंवा एकूण ऑपरेशन किती आहेत, एकूण 6, जे रोजचे 3 आणि कॉलमचे 3. त्यांचा यूज करून आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा काय इन्व्हर्स काढायचा आहे. आता पहिल्यांदा जर आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून जर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर काढा म्हणला असेल तर पहिल्यांदा त्याचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे तो मॅट्रिक्स आपल्याला काय लिहायचा आहे, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा. जर आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून जर काढा म्हणला असेल तर त्याचा मॅट्रिक्स फॉर्म हा काय येईल, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. आता हा यूज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करायचेत. रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करायचेत जेणेकरून हा जो मॅट्रिक्स फॉर्ममधला ए आहे तो का होईल, बाय ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट केल्यानंतर तो काय आयमध्ये रिड्यूस होईल किंवा आयमध्ये तो काय कन्व्हर्ट होईल. सुरुवातीला आपण काय करायचं, हा मॅट्रिक्स फॉर्म ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय हा लिहून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन्स असे ऑपरेट करायचे जेणेकरून हा मॅट्रिक्स ए हा काय होईल, आयमध्ये कन्व्हर्ट होईल. हा ए इन्व्हर्स ॲज इट इज इक्वल टू जो आपण लेफ्ट हँड साईडमध्ये जो मॅट्रिक्स ए आहे त्याच्यावरती जे ट्रान्सफॉर्मेशन किंवा जे ऑपरेशन्स यूज केलेले आहेत तोच उजव्या बाजूला जो आय आहे त्याच्यावरती देखील काय तेच ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा तेच ऑपरेशन ऑपरेट करायचे आहेत. आणि ऑपरेट केल्यानंतर हा जो उजव्या बाजूचा मॅट्रिक्स आय होता ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर तो कन्व्हर्ट होईल बीमध्ये. मॅट्रिक्स ए जो लेफ्टमध्ये आहे तो ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर तो कन्व्हर्ट होईल आयमध्ये. म्हणजेच हा जो मॅट्रिक्स इक्वेशन होता किंवा मॅट्रिक्स फॉर्म होता ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय, ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर तो कशामध्ये कन्व्हर्ट होईल, आय इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. आणि परत या लेफ्ट हँड साईडमधला या दोन्ही मॅट्रिक्सचा जर आपण गुणाकार जर केला तर या दोन्हींचा गुणाकार येईल ए इन्व्हर्स, देअरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. अशा पद्धतीनं रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढायचं आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता, ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशननी एखाद्या मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स काढतोय त्यावेळेस त्याचा जो मॅट्रिक्स फॉर्म असतो तो कोणता, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. मग हा मॅट्रिक्स फॉर्म लिहिल्यानंतर लेफ्ट हँड साईडमध्ये जो मॅट्रिक्स ए आहे त्याच्यावरती असे ऑपरेशन्स ऑपरेट करायचे आहेत, रो ऑपरेशन्स किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन असे ऑपरेट करायचे आहेत की जेणेकरून हा मॅट्रिक्स ए काय आयमध्ये कन्व्हर्ट होईल किंवा आयमध्ये रिड्यूस होईल. आय म्हणजेच काय युनिट मॅट्रिक्स, याच्यावरती आयमध्ये तो काय रिड्यूस होईल. आणि लेफ्ट हँड साईडमध्ये एवरती जो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज केलेला आहे तोच ऑपरेशन उजव्या बाजूला जो मॅट्रिक्स आय आहे म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यावरती देखील तोच ऑपरेशन काय ऑपरेट करायचं आहे. आणि ऑपरेट केल्यानंतर तो आय जो होता उजव्या बाजूचा मॅट्रिक्स तो काय बीमध्ये कन्व्हर्ट होईल. आणि हा आय इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी आणि या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर तो येईल ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. इथे परत दाखवलेलं आहे
त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढतोय त्यावेळेस हा मॅट्रिक्स इक्वेशन घ्यायचं आहे, ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. हा कधी यूज करायचा आहे? ज्यावेळेस आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढतोय त्यावेळेस त्याचा मॅट्रिक्स फॉर्म किंवा मॅट्रिक्स इक्वेशन हा काय द्यायचा आहे? ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा आहे. आणि परत हा मॅट्रिक्स फॉर्म लिहिल्यानंतर ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय हा मॅट्रिक्स फॉर्म लिहिल्यानंतर परत असे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन डाव्या बाजूला जो मॅट्रिक्स ए आहे त्यावरती असे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला ऑपरेट करायचे की जेणेकरून तो मॅट्रिक्स ए हा काय परत आयमध्ये रिड्यूस होईल. आणि जो लेफ्ट हँड साईडमध्ये आपण एवरती जो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट केलेला आहे तोच कॉलम ट्रान्सफॉर्मेशन उजव्या बाजूला जो मॅट्रिक्स आय आहे त्याच्यावरती देखील तो काय ऑपरेट करायचा आहे जेणेकरून तो मॅट्रिक्स काय बीमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स ऑपरेट केल्यानंतर जो आपला मॅट्रिक्स फॉर्म होता ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय तो कशामध्ये कन्वर्ट होईल? ए इन्व्हर्स इंटू आय इज इक्वल टू बी. परत लेफ्ट हँड साईडमध्ये ए इन्व्हर्स इंटू आय या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर तो काय येईल? ए इन्व्हर्स. दॅरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. या पद्धतीनं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय इन्व्हर्स काढायचं. या मेथडमध्ये म्हणजेच युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा बाय युजिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे काय? ज्यावेळेस आपण रो ट्रान्सफॉर्मेशननी एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढतोय त्यावेळेस त्याचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे किंवा मॅट्रिक्स इक्वेशन आहे तो काय असतो? ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. आणि ज्यावेळेस एखाद्या मॅट्रिक्सचा आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून इन्व्हर्स काढतो त्यावेळेस त्याचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे किंवा मॅट्रिक्स इक्वेशन आहे तो काय असतो? ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. मग रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून जर आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा म्हणलं असेल तर सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स एवरती ऑपरेट करायचे जेणेकरून तो मॅट्रिक्स ए काय आयमध्ये रिड्यूस होईल. आणि तोच ऑपरेशन उजव्या बाजूला जो मॅट्रिक्स आय आहे किंवा युनिट मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती काय तो ऑपरेट करायचा आहे जेणेकरून तो आय काय बीमध्ये रिड्यूस होईल किंवा बीमध्ये कन्वर्ट होईल. मग त्यानंतर काय येईल? तो ए इन्व्हर्स इंटू आय इज इक्वल टू बी. दॅरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. त्याच पद्धतीनं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून तो आपण काय एक्झाम्पल किंवा त्याचा इन्व्हर्स काय काढायचा आहे. आता इथं आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेलं आहे त्याचा ऑर्डर किती आहे? 3/3. त्याचा ऑर्डर किती आहे? 3/3. म्हणजे त्यामध्ये काय 3 रोज आणि 3 कॉलम्स आपल्याला दिलेले आहेत. या मॅट्रिक्स ए मधला पहिला जो एलिमेंट असतो तो कोणता? A11. आता इथं हा जो 1 आहे हा पहिला 1 म्हणजे काय इंडिकेट करतो? रोचा नंबर. आणि दुसरा 1 काय इंडिकेट करतो? हा कॉलमचा नंबर. त्यानंतर A12, A13, A21, A22, A23, A2, A31, A32 आणि A33 हे काय असतील त्याचे एलिमेंट्स. मग आता ज्यावेळेस आपण रो ट्रान्सफॉर्मेशन या मॅट्रिक्सचा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय त्यावेळेस म्हणजे कन्वर्ट कसे करायचे एलिमेंट्स कन्वर्ट कसे करायचे म्हणजे मॅट्रिक्स एला आपल्याला काय आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट या पद्धतीनं करायचं. इथं आपल्याला दिलेलं आहे हा I3 म्हणजेच A11 जो एलिमेंट आहे A11 जो एलिमेंट आहे त्या A11 या एलिमेंटला पहिल्यांदा काय करायचं आहे? 1 करून घ्यायचं रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करून. A11 म्हणजेच दिलेल्या मॅट्रिक्समधला पहिला जो एलिमेंट आहे A11 त्याला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून पहिल्यांदा काय 1 करून घ्यायचं आहे. जर तो नसेल तर मग त्याला 1 करून घेतल्यानंतर त्याच्या खालची जे 2 एलिमेंट आहेत म्हणजे कोणते? A21 आणि A31. A11ला 1 करून घेतल्यानंतर त्याच्या खालची जे 2 एलिमेंट आहेत A21 आणि A31 या दोन्ही एलिमेंटला रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करून त्याला दोन्हीला काय 0 मध्ये काय कन्वर्ट करायचं किंवा 0 मध्ये रिड्यूस करायचं. ठीक आहे. ही झाली आपली सेकंड स्टेप. पहिली स्टेप कोणती? रिड्यूस A11 टू 1. A11 हा जर 1 नसेल
तर पहिल्यांदा त्याला काय 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यासाठी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करायचे. तो केल्यानंतर त्याच्या खालची जी दोन एलिमेंट आहेत म्हणजेच A21 आणि A31 त्याला परत एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्या दोन्हीला आपण काय 0 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप A22 जो मिडल एलिमेंट आहे A22 याला परत काय करायचं 1 मध्ये कन्वर्ट करायचं. रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्याला परत काय 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याला 1 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याच्यावरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट म्हणजेच A12 आणि A32 या दोन्ही एलिमेंटला परत रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्यांना काय 0 मध्ये कन्वर्ट करायचं किंवा 0 मध्ये रिड्यूस करायचं. म्हणजेच पहिला कॉलम काय होईल कन्वर्ट 1 0 0, त्यानंतर दुसरा कॉलम कन्वर्ट कशामध्ये होईल 0 1 0. ज्यावेळेस तिसऱ्या कॉलमचा आपण विचार करतो त्यावेळेस पहिल्यांदा A33 या एलिमेंटला काय 1 मध्ये कन्वर्ट करायचं. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून त्याला पहिल्यांदा काय 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याला 1 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याच्यावरची जे दोन्ही एलिमेंट आहेत म्हणजेच A13 आणि A23 त्यांना परत रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्यांना 0 मध्ये काय कन्वर्ट करायचं. या पद्धतीनं आपण कन्वर्ट जर करत गेले एलिमेंट तर आपला जो इन्व्हर्स येतो तो काय न चुकता येईल. जर आपण उलटसुलट कोणते एलिमेंट 0 आणि कोणते एलिमेंट जर 1 मध्ये कन्वर्ट केलं तर कदाचित आपण जो काढलेला इन्व्हर्स आहे तो चुकण्याची काय शक्यता असते. म्हणजेच या स्टेपनी जर आपण गेला तर आपण काढलेला इन्व्हर्स हा काय बरोबर येतो. दुसऱ्या पद्धतीने काढलं तरी बरोबर येतो, येत नाही असं नाही आहे. पण ज्या ठिकाणी या स्टेपने गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला 2 ते 4 ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्यानंतर एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. जर तुम्ही कुठलेही एलिमेंट जर कन्वर्ट करत गेलात तर त्यापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला तिथे यूज करावे लागतील आणि कदाचित थोडंसं काय चुकण्याची देखील काय शक्यता असते. मग ज्या पद्धतीनं आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून त्या दिलेल्या मॅट्रिक्सला आय मध्ये आपण रिड्यूस करतोय त्याच पद्धतीनं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा देखील आहे. त्याच पद्धतीनं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चा यूज करून ज्यावेळेस एखाद्या मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स काढतोय परत त्यावेळेस देखील A11 जो एलिमेंट आहे A11 जर तो 1 नसेल तर त्याला 1 करण्यासाठी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे दोन्ही एलिमेंट म्हणजे कोणता A12 आणि A13 हे दोन एलिमेंट काय करायचे 0 मध्ये कन्वर्ट करायचे. त्यासाठी परत कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्याला 0 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण सेकंड रोचा यूज करू त्यावेळेस त्याचा मिडल एलिमेंट हा 1 करून घ्यायचा आहे आणि याला 1 करून घेतल्यानंतर त्याच्या पुढचा आणि त्याच्या पाठीमागचा म्हणजेच इथला जो एलिमेंट आहे हा एलिमेंट कोणता असेल दॅट इज A2 हा जो एलिमेंट असेल तो कोणता असेल A21 आणि त्यानंतर हा कोणता असेल A23 म्हणजेच इथला हा एलिमेंट त्यानंतर हा एलिमेंट हे दोन्ही एलिमेंटला काय करायचं 0 कन्वर्ट करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण थर्ड कॉलमचा विचार करू त्यावेळेस पहिल्यांदा A33 हा एलिमेंट जर 1 नसेल तर त्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून त्याला 1 कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या अलीकडची दोन्ही एलिमेंट म्हणजेच कोणता A31 आणि A32 या दोन्ही एलिमेंटला काय 0 मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. जर या पद्धतीनं आपण रिड्यूस करत गेलो किंवा त्याला आपण 1 किंवा 0 मध्ये कन्वर्ट करत गेलो तर आपल्याला काय इन्व्हर्स आपल्याला काय करेक्ट आपल्याला काय एक्झिस्ट होईल. आता मग सांगितल्याप्रमाणे मग कुठले एलिमेंट आपण जर कन्वर्ट करत गेले तर परत ऑपरेशनची संख्या वाढत जाते आणि कदाचित चुकण्याची देखील काय शक्यता असते. या पद्धतीनं दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय इन्व्हर्स काढायचं आहे बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, परत एकदा सांगतो मी जो मॅट्रिक्स जो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो त्याच मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढता येतो. त्यानंतर दिलेला जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा आपण जर डिटरमिनंट घेतला आणि त्याची व्हॅल्यू जर 0 आली किंवा येत असेल
तर अशा वेळेस त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येत नाही. म्हणजेच एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स हा जर सिंग्युलर असेल तर त्यावेळेस त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. म्हणजेच एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर तो मॅट्रिक्स कसा पाहिजे, नॉन सिंग्युलर, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू 0. ही यातली महत्त्वाची कंडिशन. आणि ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो अशा मॅट्रिक्सना काय म्हणतात, इन्व्हर्टिबल. आणि प्रत्येक मॅट्रिक्सचा हा इन्व्हर्स काय, एक आणि एकच असतो. मग तो तुम्ही बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन काढा किंवा बाय युजिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने जरी काढलात तरी देखील त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय सारखाच येतो किंवा एकच येतो. म्हणजे पहिल्या मेथडने सोडवला म्हणून इन्व्हर्स वेगळा आणि दुसऱ्या मेथडने सोडवला म्हणून परत इन्व्हर्स वेगळा असं कधी होणार नाही. ही झाली यातली पहिली मेथड. त्यानंतर यातली जी सेकंड मेथड आहे ती सेकंड मेथड आहे बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. यातली सेकंड मेथड ती कोणती आहे, बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. मग आपण 11वीमध्ये डिटर्मिनंट या चॅप्टरमध्ये आपण काय मायनर्स आणि कोफॅक्टर्स हे काढलेले होते. डिटर्मिनंट या चॅप्टरमध्ये आपण त्या डिटर्मिनंटमधल्या प्रत्येक एलिमेंट्सचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढलेले होते. आता इथं परत आपल्याला तेच काढायचं आहे, मायनर्स आणि कोफॅक्टर. आता मायनर्सची डेफिनेशन आपण 11वीमध्ये घेतली होती, परत इथं तीच डेफिनेशन आहे. मायनर ऑफ एन एलिमेंट Aij ऑफ ए डिटर्मिनंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग ith row and jth column in which the element Aij lies. Minor of an element Aij is denoted by Mij. हे आपण 11वीमध्ये आपण घेतलेलंच आहे. म्हणजेच मायनर काढायचा असेल म्हणजेच एखाद्या एलिमेंटचा मायनर हा कसा काढला जातो, तो एलिमेंट ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे तो रो आणि कॉलम काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे. आणि बाकीचा जो राहिलेला आहे त्याचा काय करायचं आहे, बाकीचा जो काही असेल तो काय असेल त्या दिलेल्या एलिमेंटचा मायनर. आणि Aij हा जर एलिमेंट असेल तर त्याचा मायनर हा कसा डिनोट केला जातो, Mij. त्यानंतर याची सेकंड डेफिनेशन जी आहे कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट Aij ऑफ ए डिटर्मिनंट इज गिवन बाय, जी आपण 11वीमध्ये व्याख्या घेतली होती तीच इथं परत ती व्याख्या आहे. कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट Aij ऑफ ए डिटर्मिनंट इज गिवन बाय -1 raised to I plus j into Mij. -1 raised to I plus j into Mij, where Mij is minor of the element Aij and cofactor of an element Aij is denoted by capital Aij. ज्या पद्धतीनं एलिमेंट्सचे जे काही मायनर्स आहेत ते कशाला आपण डिनोट करतो, कॅपिटल Mij. आणि त्याच पद्धतीनं त्यांचे जे काही कोफॅक्टर्स आहेत दीज आर डिनोटेड बाय कॅपिटल Aij. आता इथं मायनर आणि कोफॅक्टर हे कसे काढायचे इथं आपल्याला दिलेलं आहे. नंतर आपण एक्झाम्पल सोडवताना परत आपण बघू त्या एक्झाम्पल म्हणजे मायनर्स आणि कोफॅक्टर कसे काढायचे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती आहे ॲडजॉइंट. पुढची जी व्याख्या आहे ती आहे ॲडजॉइंट. आता याची व्याख्या कशी केलेली आहे बा इथं, द ॲडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू Aij whose order is m by m is defined as the transpose of the matrix Aij where Aij is the cofactor of the element Aij of A for all I and j where Ij is equal to 1 to up to m. And the adjoint of the matrix A is denoted by adjointचा तो शॉर्ट फॉर्म adjoint A. म्हणजे कसं काढलेलं आहे ॲडजॉइंट कसं काढलेलं आहे, जो काय आपण कोफॅक्टर्स काढतो प्रत्येक एलिमेंटचे दिलेल्या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक एलिमेंटचे आपण जे काही कोफॅक्टर्स काढतो, कोफॅक्टर काढल्यानंतर जो मॅट्रिक्स येतो त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजेच काय, दॅट इज इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलम्स यांची अदलाबदल केल्यानंतर जो मॅट्रिक्स येतो तो काय असतो, त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. आता इथं तेच केलेलं आपण, द ॲडजॉइंट
of a square matrix A equal to Aij is defined as the transpose of the matrix Aij, where Aij is the cofactor of the element Aij of A for all I and j, where Ij equal to 1 to up to m, and the adjoint of the matrix A is denoted by adjoint of A. या पद्धतीनं समजा इथं आपल्याला दिलं आहे, फॉर एक्झाम्पल इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 देन द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज, म्हणजे आपल्याला 3/3चा हा मॅट्रिक्स आपल्याला दिले आणि त्याचे कोफॅक्टर इथं आपण काढलेले आहेत. ते आहेत अनुक्रमे A11, A12, A13, A21, A23, A23, A31, A32 आणि A33. हा काय मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता याचा ॲडजंट, then the required adjoint of A is the transpose of the above matrix. आता हा जो वरचा आहे तो काय कोफॅक्टरचा मॅट्रिक्स, याच्यावरून आपण काय करायचं तर ॲडजॉइंट, आणि तो कसा करायचा आहे याचा आपण काय करायचं आहे ट्रान्सपोज, म्हणजेच याचे जे काही रोज आणि कॉलम्स आहेत यांची काय करायची अदलाबदल करायची आहे. म्हणून ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, आता इथं हा पहिला रो आहे A11, A12, A13, याची अदलाबदल करायचे. हा जो पहिला रो असेल तो काय होईल पहिला कॉलम, म्हणून A11, A12, A13. त्यानंतर A21, A22, A23 हा काय सेकंड रो आहे, ट्रान्सपोज केल्यानंतर तो काय होईल सेकंड कॉलम, म्हणून हा A21, A22, A23, आणि हा थर्ड रो जो आहे तो काय होईल थर्ड कॉलम. हा काय झाला आपला ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्स जर आपल्याला ॲडजॉइंट काढायचा असेल तर पहिल्यांदा त्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय पाहिजे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढावं लागेल, आणि त्या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचं आहे. म्हणजेच मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर जो आहे त्याच्यामधले जे काही रोज आणि कॉलम्स आहेत त्यांची काय अदलाबदल करून जो मॅट्रिक्स येतो तो काय असेल ॲडजॉइंट ऑफ ए. त्यानंतर ॲडजॉइंट मेथडचा यूज करून दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढायचं आहे. त्याचा इथं आपल्याला फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स इज इक्वल टू, म्हणजे ॲडजॉइंट काढला आपण, ॲडजॉइंट काढल्यानंतर दॅट इज 1 डिवायडेड बाय डिटरमिनंट ऑफ ए, म्हणजे जो आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा काय डिटरमिनंट काढायचं, त्याची व्हॅल्यू काढायची, दॅट इज ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. हा इन्व्हर्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला. That is by using adjoint method we can use this formula A inverse is equal to 1 divided by determinant of A into adjoint of A. adjoint of A कसा काढायचा आहे तो आपण बघितलेला आहे. adjoint of A काढण्या किंवा adjoint of the given matrix काढण्यासाठी पहिल्यांदा काय काढायला लागेल तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढावं लागेल. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढल्यानंतर त्याचे रोज आणि कॉलम्स अदलाबदल करून जो मॅट्रिक्स येतो तो काय असेल दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट, आणि शेवटी त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जो काढायचा आहे त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे ए इन्व्हर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटरमिनंट ऑफ ए, किंवा यालाच काय लिहिता येईल 1 डिवायडेड बाय डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. या पद्धतीनं या सेकंड मेथडनी दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढता येतो. इथंही दिलेलं बा Thus, if A equal to Aij having order m by m is a non-singular म्हणजेच काय ज्याची डिटरमिनंटची किंमत 0 येत नाही, is non-singular square matrix, then its inverse exists and it is given by A inverse is equal to 1 divided by determinant of A into adjoint of A. या पद्धतीनं या सेकंड मेथडचा यूज करून यातले आपल्याला काय एक्झाम्पल सॉल्व करायचे. म्हणजेच बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ही झाली एक पद्धत इन्व्हर्स काढण्याची, दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स करण्याची पहिली मेथड. आणि दुसरी मेथड म्हणजे कोणती बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. या दोन्ही मेथडनी आपण काय दिलेल्या मॅट्रिक्सचा काय इन्व्हर्स काढायचं आहे. यावरची जी काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघू आपण. तत्पूर्वी आता इन्व्हर्स हा कुठल्या मॅट्रिक्सचा काढता येतो जे मॅट्रिक्स काय नॉन सिंग्युलर आहेत. आता नॉन सिंग्युलरची व्याख्या आपण 11वीमध्ये बघितलेली आहे. नॉन सिंग्युलर म्हणजे काय दिलेल्या मॅट्रिक्सचा जर आपण डिटरमिनंट घेतला आणि त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू जर 0 व्यतिरिक्त दुसरी आली असेल तर अशा मॅट्रिक्सना काय म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो अशा मॅट्रिक्सना काय म्हणतात इन्व्हर्टिबल.
आणि कुठल्याही मॅट्रिक्सचा हा इन्व्हर्स हा काय युनिक आहे, एकच आहे. कुठल्याही पद्धतीनं काढा तुम्ही, म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काढा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काढा किंवा बाय युजिंग ॲडजॉइंट मेथडने काढा. कुठल्याही मेथडनं काढला तरी त्याचा जो इन्व्हर्स आहे तो काय युनिकच आहे, म्हणजे एकच येतो. ठीक आहे. आता यावर्षी जे काही एक्झाम्पल्स आहेत, आता यामध्ये जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत, दोन्ही मेथडमध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहेत. सॉल्ड एक्झाम्पल पहिल्यांदा तुम्ही बघा, सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे काय, रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही सोडत असेल तर नेमका आपण रो ट्रान्सफॉर्मेशन कोणता यूज करायचा, एलिमेंट कोणतं आहे तो तुम्हाला पहिल्यांदा ऑब्झर्व करायला लागेल. त्या एलिमेंटला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच 1मध्ये का 0मध्ये, हा आपल्याला ठरवावा लागेल. आणि ठरवून तिथं कोणता ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येतो हा आपल्याला काय ठरवता येणं यातला काय महत्त्वाचा भाग. आणि याची जर आपण प्रॅक्टिस जर केली तर आपोआप तुम्हाला काय याचे एक्झाम्पल किंवा जे काही इन्व्हर्स करण्याचे एक्झाम्पल आहेत हे तुम्हाला काय सोडवता येतात. म्हणून प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. म्हणून यामध्ये जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत दोन्ही मेथडचे, मग ते बाय रो ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा बाय ॲडजॉइंट मेथड असेल, तर त्याचे जे काही सॉल्ड एक्झाम्पल आहे ते तुम्ही घरी सोडवा. आणि याचा जो एक्झरसाईज आहे दॅट इज 2.2 हा आपण उद्याच्या भागामध्ये पाहूत. ओके.